150 किलो मटण बनवायचं आहे. बाबा 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 3 टोपा बनवायचे, मोठांली 3 टोपा. 150 किलो मटण म्हणजे 50-50 किलोची 3 टोपा बनवायचे आहेत. बाबा एक नंबर. बघा आता कसं या पद्धतीने मटण बनवायचं आहे. नमस्कार मंडळी, तर रुद्र केटरर्स यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मंडळी, आज आपण जाणार आहे मटण बनवायला आणि 150 किलो मटण आहे. मोठा नियोजन आहे, भरपूर लोकांचं जेवण बनवायचं आहे. तर तुम्ही लास्टपर्यंत पहा, खूप छान अशी व्हिडिओ होणार आहे. आणि मटण 150 किलो आहे, तर 3 टोपामध्ये 3 टोपांमध्ये बनवायचं आहे. म्हणजे 50-50 किलो आपण मटण मसाला बनवणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, खूप सुंदर होणार आहे आणि एकदम भन्नाट रेसिपी होणार आहे. आणि 50 किलो मटण कसा बनवतात, कशा पद्धतीने त्याचे मसाले तयार केले जातात, त्याचे कशी ग्रेव्ही केली जाते, बघा लास्टपर्यंत. मंडळी, सर्वात आधी आहे ना आपण कांदा वगैरे इथं कटिंग करून घेऊ ना, लगेच मग इकडे टोप पण ठेवलेला आहे. तर चला बघूया. बघा मंडळी, इथं ना टोपामध्ये ना आपण 10 किलो कांदा घेतलेला आहे. 50 किलो मटण बनवायचं, 10 किलो कांदा, कढीपत्ता आणि अख्खा मसाला थोडा टाकलेला आहे. अख्खा मसाला जास्तचा उपयोग नाही करायचा, जिरा वगैरे टाकायचा. आणि लगेच आपली मिरची पेस्ट, अद्रक पेस्ट, लसूण पेस्ट ही टाकायची आहे. कांदा नरम झाला का मग लगेच ती प्रोसेस आपल्याला करायची आहे. म्हणजे बघा, अद्रक, लसूण, मिरची, अख्खा मसाला, कढीपत्ता या पूर्ण मसाल्यांचा वापर करायचा आहे. आपण पहिले सर्वात आधी आहे ना कांदा ब्राऊन होऊन द्यायचा आहे. असं कांद्याचा कच्चापणा निघून गेला ना मग या सगळ्या प्रोसेस करायच्या आहेत. आणि क्वांटिटीमध्ये मटण बनवायचं आहे, तर अद्रक लसणाची पेस्ट पण क्वांटिटीमध्ये आपण घेणार आहे. आणि कमीत कमी मला वाटतं 1.5 किलोचं आपण ही पेस्ट इथं वापरलेली आहे. आणि तिखट मिरची आपण जी घेतलेली आहे ती फक्त पाव मिरची घेतलेली आहे. पाव मिरचीची पेस्ट बनवलेली आहे. आणि मस्त कांदा पण आपला नरम झालेला आहे. त्या पद्धतीने आपण ती ग्रेव्ही आता वापरलेली आहे. आणि थोडासा ग्रेव्ही लागावणे म्हणून गरम पाण्याचा उपयोग करणार आहे. मग मस्त ग्रेव्ही तयार होते. आणि शक्यतो जेव्हा कांदा कच्चा असतो तेव्हा पाण्याचा उपयोग करायचा नाही. कांदा पूर्णपणे ब्राऊन झाला का मग पाण्याचा उपयोग करायचा आहे. मग लगेच आपला अद्रक लसणाची पेस्ट मस्त तेलावरती भाजून घेतली का मग लगेच हळदी पावडर, आगरी मसाला, काश्मीरी तरी पावडर हा एक उपयोग करा. लगेच मसाले, सुके मसाले टाकून घ्यायचे आहेत आपले. मस्त त्याला पण तेलामध्ये मस्त एक प्रकारची ग्रेव्ही अशी भन्नाट करून घ्यायची आहे ना, का जबरदस्त ग्रेव्ही तयार झाली पाहिजे अशा प्रकारे. तर काश्मीरी तरी पावडरमध्ये मित्रांनो ना तडी एकदम खूप सुंदर येतं लास्टला. म्हणजे जेव्हा जेवताना आपण मटण जेव्हा सर्व्हिस करतो ना, तेव्हा भातावरती का भाकरीवरती जबरदस्त आणि तरीमध्ये कलर वगैरे खूप छान येतं. मग बघण्यासाठी मटण अप्रतिम. तर मस्त अशा प्रकारे ग्रेव्ही करायची आहे. एकदम झणझणीत अशी ग्रेव्ही आपली झाली पाहिजे ना. मग लगेच आपला 50 किलोचा आपण 3 जाळ्या भरून मटण ठेवलेलं आहे. तर एक जाळी लगेच आपली मटणाची ह्याच्यामध्ये ॲड करायची. तर कशा पद्धतीने आम्ही मटण बनवतो तुम्ही शेवटपर्यंत पहा. ही व्हिडिओ मिस करू नका, लास्टपर्यंत पहा. आणि जो कोणी आपल्या चॅनलला नवीन असेल ना मित्रांनो, तर लगेच सबस्क्राईब करा. कारण जेणेकरून खूप छान छान अशा व्हिडिओ येतील. आणि लगीनचं सीझन आता येईलच, गणपती दिवाळीनं मग लगेच आपली लगीन सीझन. मग तेव्हा तर खूप सुंदर मोठ्या मोठ्या व्हिडिओ बघायला मिळतील तुम्हाला. तर मित्रांनो, अशा पद्धतीने ग्रेव्ही तयार करायची पहिले सुरुवात आधी. बघा, आपण घरी पण बनवाल ना, तुम्ही कमी बनवा, जास्त क्वांटिटीमध्ये बनवा. पहिले मटणाची ग्रेव्ही तयार करून घ्या. मटणाची कशी ग्रेव्ही तयार करायची ही पद्धत तुम्ही बघून घ्या. तर लगेच आपली आहे ना बघा 50 किलोची जाळी भरलेली आहे मटणाची, ती लगेच त्याने ॲड करायची आहे. बघा किती भन्नाट मटण आहे. एवढा मोठा मटण, क्वांटिटीमध्ये मटण एकदम जबरदस्त. आणि कशा पद्धतीने 50 किलो मटणाची ग्रेव्ही तयार करतात आणि कशा पद्धतीने मटण मसाला तयार करतात आणि कोणकोणते सुके मसाले, कोणते कोणते ओले मसाले हे आपण त्यांना दाखवणार आहे. तर चला बघा, आता मस्त आपण मटण टाकलेलं आहे ना, तो परतून घेऊ खालीवरती मसाल्यामध्ये मस्त. आणि थोडंसं केले तर वाफ देऊन त्याला लगेच गरम पाणी, कारण जेणेकरून आपले मसाले लागले नाही पाहिजे म्हणून गरम पाण्याचा उपयोग करायचा. लगेच मस्त झाकण देऊन टोटली 45 मिनटं ते 50 मिनटं ही आपल्याला मटणासाठी टाईम लागणार आहे. म्हणजे या 45 ते 50 मिनटं या मटणासाठी शिजवण्यासाठी टाईम लागेल. तरी मित्रांनो, व्हिडिओ भरपूर मोठी होईल, आपण शॉर्टकटमध्ये बनवणार आहे. तर तरी पण तुम्ही या मसाल्यामध्ये कशा पद्धतीमध्ये मटण केला जातो ही तुम्ही लास्टपर्यंत प्रोसेस पहा, खूप सुंदर आहे. बघा, अशा प्रकारे आता मसाले आपण मटणामध्ये पाणी टाकणार आहे आणि लगेच झाकण देणार आहे.
झाकण देऊन ठेवून देऊ. मस्त 2 उकळे येईपर्यंत ठेवून द्यायचे बघा. अशा पद्धतीने उकळ आला परत त्याला खाली वरती करायचं, जेणेकरून लागला नाही पाहिजे आपला मसाला. थोडा पण जर टोपाला लागला तर लगेच वास मारतो मित्रांनो. म्हणून एवढी काळजी घ्यायची का मटण लागला नाही पाहिजे. आता परत एकदा आपण गरम पाण्याचा ॲड करू. थोडासा गरम पाणी ॲड करून परत झाकण देऊ आणि मस्त एकदम झणझणीत मटण आपला तयार करू आपण. मंडळी, आपण जे मसाला वापरतो ना, हे शालाका ऑइल घरगुती असा मसाला आहेत. त्यांचा आपण मसाला मागवत असतो. खूप सुंदर मसाला आहेत आणि अप्रतिम त्यांना टेस्ट येते आणि हर एक प्रकारचे मसाले त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. स्वतःची मॅन्युफॅक्चर आहे, घरच्या घरी बनवतात. खूप सुंदर मसाले आहेत. तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर नक्की या नंबरवरती ऑर्डर करू शकता. जास्तीत जास्त शिजवायचं आहे आणि मटणामध्ये जेव्हा आपण ग्रेव्ही बनवतो म्हणजे त्याच्या याच्यामध्ये पाण्याची क्वांटिटी कमी ठेवायची, कारण जास्त पाणी टाकायचं नाही. जास्त रस्सा ठेवला ना का मटणाची टेस्ट पण नाही समजून येत आणि चवीला पण लागत नाही. आणि एकदम नॉर्मल म्हणजे लपेटा टाईप बनवला तर जबरदस्त असा मटण बनतो. मटण बघा आपला शिजलेला आहे, तर 80% शिजलेला आहे. तर मग आपण त्याच्यातनं सुके वाटण नको नाही, खोबऱ्याचा सुक्का वाटण, त्यानंतर शेंगदाण्याची कूट टाकणार आहे, त्यानंतर थोडीशी मगज बी याचा उपयोग करणार आहे मी, कारण जास्त क्वांटिटी असल्यामुळे आपल्याला मगज बी वापरायची आहे. आणि लगेच मटण मसाला मी टाकणार आहे, चिकन मसाला पण टाकणार आहे, त्यानंतर धना पावडर पण मी ॲड करणार आहे आणि कोथिंबीर, पुदिना हे पूर्ण आपण आता त्याच्यामध्ये मसाला ॲड करू. मित्रांनो, एव्हरेस्ट सब्जी मसाला, एव्हरेस्ट मटन मसाला, एव्हरेस्ट चिकन मसाला या पूर्णपणे म्हणजे मार्केटमध्ये भरपूर मसाले आलेले आहेत. परंतु शालाका ऑइल जो मसाला आहे ना मित्रांनो, घरगुती मसाला आहे आणि घरच्या शेतामधूनच पिकवली जाणारी मिरची, हळदी, धणे हे त्यांच्या स्वतःच्या मॅन्युफॅक्चरमध्ये बनवली जाणारी मसाले आहेत. खूप सुंदर मसाले आहेत आणि जेवण पण खूप सुंदर लागतो आणि कलर वगैरे खूप सुंदर येतो. तर मित्रांनो, एवढा जबरदस्त मसाले आहेत ना, जबरदस्त. तुम्ही नक्की ट्राय करा, एकदा मागवा, घरच्या घरी तुम्ही ट्राय करू शकता. खूप सुंदर. आणि मित्रांनो बघा, आता इथे आपला ना मटण रेडी झालेलं आहे, एकदम जबरदस्त. तर ही व्हिडिओ आवडली असेल तर धन्यवाद.